एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाव, आणि कापे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाली ऐसा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, ज्या संतांच्या वाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, आईची वात्सल्यता, गंगेची सुचिता असे देवमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून त्या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला सावध करता आणि सांगता, बाबांनो, माझ्या जीवनामधला कर्तव्य कर्म, माझ्या जीवनामध्ये मला भगवंताला समर्पित झाल्यानंतर कर्तव्य कर्म माझ्यापाशी किती शिल्लक राहिलेलं आहे, आणि शिल्लक राहिलेल्या आयुष्यामध्ये मला भगवंताची प्राप्ती करायची आहे, आणि भगवंताची प्राप्ती करायची आहे. आम्ही अवतार घेतलेला आहे, आणि अवतार घेऊन आम्हाला नेमकी उद्धार तरी कोणाचा करायचा आहे? आम्हाला समाजाचा उद्धार करायचा नाही, मग आम्हाला काय करायचं आहे? अगोदर आम्हाला सिद्ध व्हायचंय, मग भगवंताला समर्पित व्हायचंय. तुकोबराय म्हणताय, माझ्या जीवनामध्ये जे कर्तव्य रूपाने जे कार्य करण्यासाठी जे शिल्लक राहिलेलं आहे ते आम्ही ह्या अवतारामध्ये, ह्या कलियुगामध्ये, ह्या कल्की अवतारामध्ये आम्ही जन्माला येऊन त्या कार्यामध्ये नवे त्या कार्यामध्ये आम्ही तटस्थ राहून भगवंताचं नाम चिंतन करून आमच्या जीवनाचा उद्धार करून घेतो. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं तो वक्त्याचा कर्तव्य. सांगायचं झालं, गेल्या 42 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह किम निमित्ताने चालू आहे. सर्वांना ज्ञात आहे, पण वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. वक्ता जरी गावचा असला पण सांगणं गरजेचं आहे. सुरुवात माझ्यापासून. ऐका सज्जन हो, कीर्तनाचा पहिला दिवस आहे. 42 वर्षापासून परंपरा चालू आली आहे. महावैष्णव ज्ञानोबरायांच्या दृष्टीने बोलायचं झालं तर महावैष्णव ज्ञानोबराय म्हणताय, इवलेसे रोप लावेले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी. ऐका सज्जन हो, छोटस रोप ह्या लोकांनी लावून ठेवलं, छोटस रोप ह्या महात्म्याने लावून ठेवलं, तुकाराम बाबासारख्या महात्म्याने लावून ठेवलं. नवे ज्यांनी प्रेरणा दिली असे असणारे साधक हृदय शिंदे माऊली, त्यांनी जी प्रेरणा तुम्हाला आमच्या गळ्यात पाडून दिली आणि ती परंपरा आहे. ही परंपरा तुम्ही आता आम्ही चालत आलो, इथून पुढे आम्ही तुमच्यापर्यंत सोपवत आहे. इथून पुढे ही परंपरा तुम्हाला पुढे चालवायची आहे. असा असणारा परंपरेचा सप्ताह आहे. गावही परंपरेचं आहे, पण काही कालांतराने गरिमा दृष्टीने चालत राहिले आणि सत्तेची गरिमा कमी होत चालली. इथलं नाही, बाहेर जरी विचार केला सत्याची गरिमा कमी होत चालली. पण संतांचं जे कार्य आहे ना दादा, तर संतांचं कार्य करत असताना, संतांच्या जीवनाची इति करता शोधत असताना संतांनी समाजाचा विचार करून सप्ताह केला नाही. लक्षात घ्या, तुकोबरायांनी समाजाचा उद्धार म्हणून कीर्तन केलं नाही. आणि तुकोबरायांनी कितीही समाजामध्ये भाविक बसलेले असो अथवा नसो, तुकोबरायांना जीवनामध्ये जे साधना करायची आहे, तुकोबरायांना जीवनामध्ये भजनातून जे साध्य करायचं आहे ते तुकोबरायांनी केलं. तुकोबरायांच्या भजनात जरी कोणी आलं नसेल तरी तुकोबरायांनी भजन कधी खंडित केलं नाही. तुकोबराय म्हणताय, माझं घर जरी कुत्र्याने राखण केलं, माझं घराची राख रांगोळी झाली चाललं, आतापर्यंत मी प्रपंचच करत आलो, पण आता मी परमार्थ करणारे. साधनेसाठी ते डोंगरावर जाऊ लागले, साधना करू लागले, त्या साधनेतून त्यांची सिद्धता ठरली. ऐका, तसा असणार आपलं गाव आहे. गावाचं नाव देवगाव. 42 वर्षापासून चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, गेल्या 3 वर्षापासून पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा अतिशय परिश्रमातून कष्टातून माझ्या वाट्याला येत असती. वेटिंगला असतो मी, पण वेटिंगला असून सुद्धा निकार माझ्या बाजूला लागतो. असो ते प्रेमाचं जिव्हाळा नातं असतं. असो सज्जन हो, 42 वर्षापासून चालणारा कालावधी आहे, चालणारा सप्ताह आहे, आणि त्या सप्त्याला कोणत्याही कालामध्ये खंडन पडलं नाही. सप्ताह चालू आहे, कार्य करायचा आहे. जीवनाचा प्रवास करत असताना दादा कोणता तरी, जसं ओवीचा आपल्याला ओवीचा अर्थ काढायचा असला का पहिला कर्ता शोधावा लागतो. ऐका, ओवीचा भावार्थ काढायचा असला पहिला कर्ता शोधायचा असतो. लक्ष देऊन ऐका. जसं एखाद्या माणसाचा प्रपंच पाहायचा असला तर घरातला कर्ता शोधावा लागतो. कळतंय तुमच्या भाषेत? घरातला मेन माणूस शोधावा लागतो. ऐका, तसं
ज्ञानेश्वरीचा भावार्थ जरी काढायचा म्हणलं तर कर्ता कोण आहे, क्रियापद कोण आहे, कर्म कोण आहे, त्या दृष्टीने हा भाव काढायचा लागतो. ऐका सज्जन हो, तसा हा सप्ताह 42 वर्षापासून चालत आला. हा कुठून गव्हर्नमेंट कोण चालत आला असं अजिबात नाही. तुमच्यासारख्या श्रोते सज्जन कोण मायबापाकडून जी थोडीशी दक्षिणा येते, गावाच्या मनाने कमी येते असो, थोडीशी दक्षिणा येते, त्या दक्षिणेतून हा भव्य दिव्य सप्ताह उभा राहतोय. भव्य दिवस सप्ताह उभा राहतोय. पहिलाच दिवस आहे, कार्यक्रमाला भरपूर लोकांचे बघितलं तर सप्त्याला वर्ष कमी झालं, सप्ताह करणाऱ्या लोकांचे आयुष्य जास्त झाले. ऐका बरं का, मी लक्ष देऊन सांगा, आजचं कीर्तन पुन्हा होणार नाही. ऐका सज्जन हो, सप्ताह चालू होऊन दिवस कमी झाले म्हणजे सप्ताह करताय त्यांचं आयुष्य जास्त आहे, वय जास्त आहे, तरी सुद्धा भगवंताच्या काळजीपूर्वक ते कार्य करताय. भगवंताची परंपरा ते लावून धरताय, म्हणून ही परंपरा आजपर्यंत इथपर्यंत येऊन थोपली. पुढे आपल्याला चालवायची आहे, कोणाच्या तरी ताब्यात द्यायची आहे, म्हणून कोणाला तरी सोबत घेऊन चाललं पाहिजे, कोणातरी पाठबळ असलं पाहिजे. तसा हा सप्ताह चालू आहे. या सप्ताहासाठी अतिशय लोकांनी परिश्रम घेतलेले आहे. जास्त नाव मला निर्देश नाही, नाव माझ्यापर्यंत आले नाही, पत्रिकेत सुद्धा नाव नाही, म्हणून नाव घेण्याचा काही प्रश्न नाही. पण ऐका, ज्यांनी ज्यांच्या श्रीसव्य अशा वाणीतून आम्हाला कीर्तनाची सेवा मिळाली, ज्यांच्या प्रेमातून स्फूर्तीतून जी सेवा मिळली, असे असणारे आमचे वाल्मिक भाऊ असतील, आमचे सुधाकर भाऊ असतील, त्यांचे भाऊ जगन्नाथ भाऊ असतील, आणि ज्यांनी अतिशय परिश्रम घेतले, आमचे काकाश्री असतील, सगळ्यांच्या प्रेरणेतून ही सेवा माझ्या वाट्याला आली. पहिला दिवस आला. जास्त मी माझाही प्रतिपाद विषय देत नाही, मला अभंगाचं चिंतन करायचं आहे, वाक्याचं आद्य कर्तव्य आहे. पहिला दिवस मी तुम्हाला तुमच्या यथोयोग्य पद्धतीने पार पाडून देण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल ऐका सज्जन हो, अभंग तुकोबरायांचा आहे. तुकोबरायांनी अभंग हा रचना केली. तुकोबरायांनी हे भांडवल तुमच्या आमच्यासाठी ठेवलं. तुकोबरायांना साधकांनी प्रश्न विचारला. तुकोबरायांनी साधकांना प्रश्न विचारला. साधक म्हणू लागले, का हो तुकोबराय, तुम्ही म्हणता सरळ भावार्थ अभंगाचा नंतर तुम्ही झोपले तरी कीर्तन आपलं होणार. ऐका, तुकोबरायांना सरळ साधकांनी प्रश्न विचारला, का हो तुकोबराय, तुम्ही म्हणता एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव आणि आपले काम नाही. आता एकाच गायचंय, विठोबाचंच गायचंय, नामच गायचंय, दुसऱ्याचं काम नाही, दुसऱ्याला जमणार नाही. मान्य आहे तुकोबराय, तुम्ही सांगितलं आम्ही करायला तयार आहे, तुमच्या शब्दावर आमचा विश्वास आहे. पण आता मार्गाने ज्या परंपरा चालत आल्या, आतापासून जो राजमार्ग चालत आला, आतापासून नवे नवे ज्या वेदाच्या मार्ग चालत आल्या, त्या सगळ्या ज्या वाटा आहे त्यांचं काय करायचं. असं करत असताना तुकोबरायांनी साधकांना प्रश्न केल्यानंतर सांगितलं, बाळांनो, आतापर्यंत जो वाट आली, आतापर्यंत जो राजमार्ग आला, तो सर्व मोडून टाकायचा आणि वारकरी संप्रदायाने निर्माण केलेल्या राजमार्गावर चालायचं. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. का हो तुकोबराय, आम्ही वाटा मोडून टाकायच्या, राज्यवाट मोडून टाकायची, नवे नवे संत परंपरेच्या दृष्टीने आम्ही चालायचं. आम्हाला मान्य आहे भगवंताचं भजन करायचं, आम्हाला मान्य आहे भगवंताचं भजन करायचं, इथपर्यंत बरोबर आहे. पण ते भगवंताचं भजन करायचं नुसतं नामाने मुखाने गायचं काहीतरी असेल ना, सामग्री असेल ना. अहो साधा प्रपंच करायचा असलं तरी सामग्री घ्यावं लागते का नाही? तुमचं झालं नाही पण घ्यावं लागते का नाही? घ्यावं लागते. ऐका सज्जन हो, साधा प्रपंच करायचं म्हणलं तरी त्याच्यात लागणारी सामग्री घ्यावं लागते. तसं भजन करायचं म्हणजे ते काय तसं चालणार नाही. मग तुकोबराय म्हणता, काय करू आपण, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. ऐका सज्जन हो, साधकांनी प्रश्न विचारल्यानंतर तुकोबराय म्हणताय, वत्सांनो साधकांनो, आपण काय करायचं, मृदुंग घ्यायचा, तो लावायचा. लावायचा म्हणजे काय करायचा, फोडायचा आणि पुन्हा अजिबात नाही. मग स्वरामध्ये लावायचा, माझा लागत नाही तो विषय सोडून द्या. पक्वात स्वरामध्ये लावायचा. पक्वात स्वरामध्ये लावल्यानंतर तो पंचमच्या पुढं वरच्या तारीमध्ये पक्वात बसवायचा. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, टाळांचा जयघोष करायचा, गायनाचा जयघोष करायचा, भगवंतानी गायलेल्या श्रुती गायच्या, आणि याच्यातून होणाऱ्या ज्या ब्रह्मरस आहे तो सेवन आम्ही आवडीने करायचं. जो ब्रह्मरस होईल, जी साधना होईल, ब्रह्मरस म्हणजे ज्ञान, सामान्य अर्थ सांगतो. जो ज्ञान होईल, जी साधना होईल, जो ब्रह्मरस होईल, तो आम्ही सेवन करायचा. आणि सेवन केल्यानंतर काय होणार, तुमच्या आमच्या जीवनामधला उद्धार होईल. का हो तुकोबराय, आम्ही सेवन करू पण आमच्या बाहेर संसार आमचा तिकडच आहे ना. काय तुकोबराय म्हणताय, तुमच्याकडून कितीही जरी पाप झालं, सर्व पाप या भगवंताचं नामस्मरण केलेले फिटतं. पण कसं फिटतं याचा विकल्प देतो मी तुम्हाला. ऐका, पहिलं प्रमाण ऐका. तुकोबराय म्हणताय,
तुका म्हणे महापातकी पतित ऐसियाची हित हेळा मात्रे. मान्य आहे तुकोबराय, तुम्ही म्हणताय सर्व पाप असं नाहीसं होतं, मोठं असेल तरी नाहीसं होतं, पण जीवनामध्ये दोन पाप कधी नाही, ते भोगावंच लागतात. ते प्रभू रामचंद्राच्या बापालाही भोगावं लागले आणि हरामखोराच्या बापालाही भोगावं लागलं. तुमच्या भाषेत बोलतो ऐका. एक गौ हत्येचं पाप भोगावं लागतं, दुसरं श्री हत्येचं पाप भोगावं लागतं. समजून देतो ऐका. गौ हत्येचं पाप भोगावं लागतं महाराज. कर्म ते लोक म्हणतात आता कर्म केलं का पुढच्या जन्मामध्ये फेडावं लागतं. अजिबात नाही, तुमचा भ्रम आहे राजांनो. इथं केलं इथंच फेडणं, इथंच तिची सगळी वसुली होणार, पुढचं पुढं चालणार. ऐका, एका ऋषीची साधना चालू होती, त्या कसाईच्या हातातून गाय सटकली, गाय पुढं पळून गेली. गाय पळून गेली, साधूची साधना चालू होती, ऋषीची साधना चालू होती. गाय जात जात त्या साधूला चाटून गेली. ऐका बरं का, साधूला गाय चाटून गेली. साधूला वाटलं साधून साधना भंग केली नाही, साधू साधना चालू होती. गाय पुढे निघून गेली. गाय निघून गेल्यानंतर मागून तो जो घेऊन आलता, तो कसंही आलता, त्याने गायीला विचारलं का हो साधू महात्मे, इथून जी गाय गेली तुम्ही बघितली का हो? आता त्यांना काय माहिती हा कोण आहे. सांगितलं. राजा बोलले नाही, वाट दाखवली, ह्या रस्त्याने गेली. तो माणूस त्या दिशेने गेला. गेल्यानंतर झालं दादांनो असं, त्या गाईला त्यांनी पकडलं, गाईला कापलं, शाप ऋषीला लागला. चुकी ऋषीची नाहीये, चुकी ऋषीची नाहीये, पण ऋषीला शाप लागला. त्या ऋषीला त्या शापातून उत्तीर्ण होण्यासाठी समाजाने सांगितलं याचे हातपाय तोडून टाका. का? त्याच्याकडून गौ हत्या झाली, श्री हत्या पटवून देतो. सज्जना हो, जीवनामध्ये वावरत असताना संकल्प विकल्पामधून होणारे, विषय वासनामधून होणारे पाप ते नाहीसं होता, पण घरात येणाऱ्या एखाद्या माता माऊलीका जर आमची बघण्याची दृष्टी वेगळ्या दृष्टीने केली आणि तिथं जर पाप झालं, ते पाप भोगता येत नाही. तुम्ही म्हणशाल तुकोबराय म्हणले, तुका म्हणे महापातकी पातिका ऐसियाची रीत आम्ही वाऱ्या करू. अजिबात नाही, हे भोगावंच लागतं, हे कर्म करावंच लागतं. घरात येणाऱ्या माता माऊलीकडून जर तुमच्याकडे वाईट दृष्टी नजर पडली, नजर पडल्यानंतर नवे नवे ते कृत्य झालं आणि त्या स्त्रीचा जर घात झाला, ती स्त्री जर वारली, त्या स्त्रीचा जर दोष घडला, तिचा शाप त्याला लागतो, पूर्ण कर्म भोगावं लागतं. तो 50 मध्ये जरी असला, तो 60 वयाचा जरी असला तरी भोगावं लागतं. कर्म कोणाच्या बापाला चुकत नाही. माझ्या सगट ऐका, कर्म कोणाला चुकत नाही, दोन कर्म चुकत नाही. राहुल महाराज लक्ष देऊन ऐका. तुकोबरा म्हणता असं आहे, मग सांगायचं काय आहे, हे सगळे कर्म केले, संकल्प विकल्पापासून केलं का हो महाराज? तुम्ही असं बोलता, नारद मुनी सारखं पाप कोणी केलं नाही ना, पण नारद मुनी सारखी साधना कोणाची झाली नाही दादा. ऐका ना, नारद मुनी सारखं पाप कोणी केलं नाही, नारद मुनी सारखं पाप कोणी केलं नाही, नारद मुनी सारखी साधना कोणाची झाली नाही. पुढं चला, वाल्मिक ऋषी सारखी साधना कोणाची झाली नाही, आणि वाल्मिक ऋषी सारखं पाप कोणाचं झालं नाही. काय नारद मुनीकडून पाप झालं? नारद मुनीचा असा विषय होता, नारद तो कळीचा कांबळा, इकडली कळी तिकडा, तिकडली कळी इकडला, इकून तिकडं होय, तिकून तिकडं, गुप्त नारद असतो. पण नारदाला दोष लागला. भागवतामध्ये असं आलेलं आहे, तो श्लोक आता विसरलो मी, ऐका. भागवतामध्ये असं आलेलो आहे, दक्ष शापो स्थिर भोगता, असा काही श्लोक आलाय भागवतामध्ये. पण ऐका सज्जन हो, त्या नारदाचा शाप लागला आणि तो नारद पुढे त्याला वेगवेगळ्या दिशेने प्रगती, वेगवेगळ्या दिशेने त्याला गती मिळाली. महाराज वाल्मिक ऋषीचं काय सांगा. ऐका सज्जन हो, जो वाल्मिक ऋषी होता, तो वाल्मिक ऋषी त्याची नित्यनेम होता. वाल्मिक ऋषी नव्हता, वाल्या होता तुमच्या भाषेत. ऐका, तुम्ही पंढरपूरच्या वारीला जेव्हा जाता, तेव्हा तुम्हाला जाता जाता लागतंय पुढं वालं, जेजुरीच्या पुढं वालं लागतं. तो वाल्या कोळी तिथला होता, त्याचा रोजचा धंदा होता. ऐका हा, त्याचा रोजचा धंदा होता. तो वाल्याकडे येणारा माणूस जो आहे असं म्हणतात, तो फक्त सज्जनच धरायचा, सात्विकच धरायचा, दुसरे धरीत नव्हता, बेवडे बावडे धरीत नव्हता. ऐका, तो सात्विक धरायचा, त्याला मारायचा, खडा घ्यायचा आणि राजनात टाकायचा, असं ऐकलंय म्हणून सांगतो गुरुवारीच्या मुखातून. ऐका, त्याने असं करत 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 7 राजन भरवले, असंही आपण ऐकतो सज्जन हो. पण ज्या दिवशी नारदाचं दर्शन झालं, नारद त्यांना भेटला. नारद भेटल्यानंतर नारद विचारू लागला, का हो तुम्ही हे कोणासाठी करताय? नारद मुनी धरलं, नारद मुनीला बांधून ठेवलं. का रे, काय असेल ते दे. आणि हल्लीच्या काळामध्ये जेवढं महाराज लोक काय तेवढं कोणाक नाही. भजन करा, विठ्ठल नाही, असं नाही. बर, काहीच नाही तुझ्याकडं, मग काहीतरी दे आम्हाला. तसं मी सोडत नाही, तर मारून टाकतो. देण्यासाठी काहीच नाही. वाल्याने प्रश्न केला, का रे तू सर्व करतोय कशासाठी करतोय? माझा प्रपंच आहे, मला माझा प्रपंच मोठा करायचा आहे. जो प्रपंच तू मोठा करतोय, ते प्रपंच तू पाप करतोय, त्याच्यामध्ये सहभागी होशील का?
तू जे पाप करतोय, जे पत्नी पोरं सोरं असं आई वडील पापामध्ये सहभागी होतील का? विषयच नाही. अहो त्यांना सांभाळण्यासाठी मी एवढं कर्म करतोय, त्यांना सांभाळण्यासाठी एवढं मी रातपाट कष्ट करतोय, ते का पापामध्ये सहभागी होणार नाही? ऐका सज्जन हो, असं म्हटलं नारद मुनी म्हणले तू अजून झोपेत ये, एकदा घरी जा आणि विचारून ये. तो नारद मुनीला बांधून ठेवलं आणि तो वाल्या घरी गेला. घरी गेल्यानंतर पत्नी पाशी गेला आणि पत्नीला म्हणू लागला, का ग हे पैसे कुठून आणतो, हे धन कुठून आणतो, हे सोनं कुठं, तुला माहिती आहे का? पत्नी म्हणे विषयच नाही, लग्न केलं सांभाळणं तुमचा भाग आहे, लग्न केलं संसार मोठा कर तुमचा, मी विचारायचा प्रश्नच नाही. काय संबंध नाही? का ग मी असं असं करतो माझ्या पापामध्ये सहभागी होशील का? संबंध नाही, काही पापात सहभागी होत नाही. ऐका पुढं बाप का गेला, बापाला म्हणला अहो तुम्ही माझ्याकडून असं असं झालं, तुम्ही सहभागी होशाल का? बाप म्हणू लागला विषय नाही. का विषय नाही? कारण लहानचं मोठं आम्ही तुला केलं, आम्ही का चोऱ्या माऱ्या करूनच केलं का? अजिबात नाही. मग आम्ही सात्विक कष्टातून कष्ट करून पैसा कमावला, तुला लहानचं मोठं केलं, तुला आता आम्हाला वृद्ध अवस्थेमध्ये सांभाळणं तुझं कर्तव्य कर्म आहे, ते तुला चुकणार नाही. तू कसं आणतो कसं करतो आम्हाला काय माहिती, आम्ही सहभागी होणार नाही. आई का जाऊ, आईचं प्रेमळ अंतकरण असतो. आई म्हणे भाऊ आपला विषयच नाही. का? अरे तुला सांभाळलं तुझं कर्तव्य. वाल्याच्या मनात आलं, अरे ज्या संसारासाठी आपण एवढे कष्ट केले, त्या संसारासाठी लोकांचा एवढा प्राण घेतला, त्या संसारासाठी आपलं सगळं करून आपल्या पापामध्ये कोणी सहभागी होत नसल. वाल्या तिथून परत आला आणि नारद मुनीला विचारलं, का हो तुम्ही असं म्हणता, आता एक सांगा ना, माझ्या पापात कोणीच सहभागी होत नाही, तुम्हाला मी सोडून देतो, पण आता याच्यातून मी उद्धार कसा पावल, साधना कशी करेल? तेव्हा नारद मुनीने सांगितलं, वाल्या तुला भगवान रामाचं भजन करावं लागल. का रामाचं भजन करावं लागल? रामाचं भजन राम लवकर तुला साध्य सिद्धतापर्यंत पोहोचवेल. रामाचं भजन करावं लागल, पण त्या वाल्याच्या मुखामधून राम सुद्धा येत नाही ना. अहो ज्याच्याकडून पाप इतकं वाढलं, तुम्हाला सांगू का, ज्याच्या तोंडात कंटिन्यू शिव्या असतात तो माणूस नामस्मरणच करत नाही. घ्या माझ्याकडून. मग वाल्याच्या मुखामधून राम कृष्ण येऊ शकत नाही. अरे राम म्हण, राम यायला तयार नाही. मरा मरा म्हण, मरा मरा येता येता त्याच्याकडून राम झालं. साधना इतकी झाली दादांनो, इतक्या साधनेतून तो सिद्ध झाला, अक्षरशः त्याच्या पूर्ण शरीराला वारुळ तयार झालं. तो वाल्या वाल्मिक ऋषी झाला. ऐका, कोण? वाल्या वाल्मिक ऋषी झाला. तुमच्याकडून आहे का संसार एवढा त्याग? चालतं का माझ्यासोबत आळंदीला? अजिबात नाही. आमच्याकडून त्यागच नाही. महाराज तुम्ही म्हणता असं, मग काय? तुकोबराय म्हणताय माणूस जीवनामध्ये जे जे ठरवतो बाबा, ते त्याच्या जीवनामध्ये होत नाही. एखादा विद्यार्थी त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, 10वी-12वीचे निकाल दिला, निकाल दिल्यानंतर प्रश्न निर्माण झाला, मला डॉक्टर व्हायचं. तो डॉक्टर होण्यासाठी तयारी करू लागला, चांगल्या कॉलेजला त्याला ऍडमिशन मिळालं, कालांतराने पैसे जास्त लागू लागले, आई वडिलांची परिस्थिती नाजूक होती. लक्ष देऊन ऐका, आई वडिलांची परिस्थिती नाजूक होती, पैसे कमी पडू लागले, त्याला वाटू लागलं अरे डॉक्टर होऊन तरी काय करायचं, लोकांचे पोटच फाडायचे ना, डॉक्टर व्हायचं नाही. मग काय व्हायचं? मग इंजिनियर व्हायचं. इंजिनियर होऊ लागला, कष्ट करू लागला, कष्ट करत करत तो इंजिनियर पर्यंतही पोहोचला. घरच्या परिस्थिती नाराज झाला, घरची परिस्थिती कमी पडू लागली. सज्जन हो, मनात विचार आला, अरे डॉक्टर इंजिनियर होण्यात काहीच मजा नाही, हल्लीच्या काळामध्ये महाराज झाला असतं बरं झालं असतं, चला पुढं. तिथून निघला. असं होतं कधी कधी महाराज, माणसाच्या जीवनामध्ये त्याच्या पैसे असतं, घरची परिस्थिती चांगला, तो डॉक्टरही होतो, पण माणूस अहंकारामध्ये मोठा वर, आपल्या भाषेत सांगायचं झालं, माणूस अहंकारामध्ये वरवर जात चालतो. जेव्हा माणूस वर जातो, कधीतरी कोसळताना तुम्हा आम्हाला दिसतो. पटवून देतो. ऐका, त्याला वाटू लागलं तो डॉक्टर होण्यासाठी सिद्धतेला पोहोचला, डॉक्टर सुद्धा झाला. गावाने त्याची मिरवणूक काढली, गावाने त्याला हार घातले, गावाने त्याला दक्षिणा दिली, गावाने त्याला शाली दिला, नवे नवे लोकांनी चहा प्यायला नेलं, तिथंही दक्षिणा. त्याचा इतका मान सन्मान समाजाने केला, तो मान सन्मानाच्या भावनेमध्ये आकाशात जाऊन पोचला म्हणजे तो अहंकारात चढला. अहंकारात चढल्यामुळं तो भांबावला, त्याच्या मनात प्रश्न निर्माण होता डॉक्टर होण्याचा. तो डॉक्टरच झाला नाही, मनात दिशा भरकटू लागला. तो डॉक्टर न होता त्या अहंकारामध्ये पूर्ण रिवर्स आला. काय रिवर्स आला महाराज? पुण्याची काही गणना आहे का? अजिबात नाही. मग माणूस अहंकाराने वर गेला, माणूस गर्वाने वर गेला, तो ऑटोमॅटिक खाली येतो. तू माझ्यापासून धरा, तुमच्यापासून धरा, किंवा एखाद्या गावच्या पाटलापासून धरा, कसंही धरा. श्रीमंत असला आणि माणसाला व्यसनाच्या अधीन गेला, ऑटोमॅटिक रिवर्स होतो का नाही? तुमच्या का झाले का नाही? तुमचं जरी गाव देवाचं असलं तरी तुम्ही रिवर्स झाले का नाही? तुम्ही नाही झाले, होणारे होत्या का नाही? होतं. ऐका, पटून देतो, ओवी देतो, पटत नाही, ओवी घ्या. मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उत्तरे, येऊ लागली माघारे मृत्यू लोका. महाराज सांगताय, मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उत्तरे, येऊ लागली माघारे मृत्यू लोका. ज्या दिवशी तुमचा पुण्याचा साठा कमी होईल ना दादा, त्या
दिवशी तुम्हाला पुन्हा मृत्यू लोकात येणे, कर्म करणे आणि पुन्हा अरे तू कमाने जाता पुण्य करता महाराज सांगताय जीवनामध्ये तुम्ही तुमच्या गगनापर्यंत पोहोचाल, जीवनापर्यंत तुम्ही तुमच्या साध्यपर्यंत पोहोचाल, सगळ्यापर्यंत जरी पोहोचले पण अधोगतीला गेलो माणूस पुन्हा वर येत नाही. चला पुढे पटवून देतो. भगवंताला जीवनामध्ये एक गोष्ट ध्यानात राहू द्या, जेव्हा एका अंतरंग भक्ताच्या उद्धाराची तळमळ अंतःकरणामध्ये जेव्हा भासते तेव्हा भगवंत देव अवताराला येत्या आणि सर्वांच्या कल्याणाची इति कर्तव्य जेव्हा भगवंताच्या अंतःकरणामध्ये दाटते तेव्हा संत अवताराला येतात. एक आवडीपोटी येतात, एक गरजेपोटी येतात, एक अंतरंग भक्ताच्या जीवनाचा उद्धार व्हावा म्हणून भगवंत अवताराला येतो. लक्ष देऊन ऐका काय बोललो मी, काय 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 एका अंतरंग भगवंताच्या अंतरंग भक्ताच्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी, जीवनाची आत्यंतिक निवृत्ती होण्यासाठी, संसार दुःखाची निवृत्ती होण्यासाठी भगवंत अवताराला येतात आणि सगळ्या विश्वाचा उद्धार होण्यासाठी संत अवताराला येतात. ऐका सज्जनो, तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. तुम्ही सगळे श्रोते वयस्कर, माझ्यापेक्षा सगळे जास्त वयाचे, बरोबर? सगळ्यांना साधा प्रश्न विचारतो. भगवान श्रीकृष्णाने गीता कुठं सांगितली? कुठं तरी सांगा मला एखादं उत्तर. कुठं सांगितली? कुरुक्षेत्र, बरोबर? मलाही हेच म्हणायचंय. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता कुठं सांगितली? कुरुक्षेत्र, बरोबर? जेव्हा भगवंताने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर गीता सांगितली तेव्हा त्या वेळेला तिथं कोणीच नव्हतं का? कोणी नव्हतं का? सगळे होते. अहो, धर्मराज होते, युधिष्ठिर होते, अर्जुनाचा मोठा भाऊ होता, नवे नवे द्रोणाचार्य सगळे होते. सगळे असताना सुद्धा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता का सांगितली याचा विषय, भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली, एवढे अधिकारी सोडून दिले आणि सांगितली कोणाला? कोणाला? अर्जुनाला. अधिकार काय? अर्जुनाचा अधिकार महाराज काय? किरण महाराज, अर्जुनाचा अधिकार काय? संन्यास घ्यायला गेला आणि लग्न करून आला. कोणाचा अधिकार सांगतोय मी? अर्जुनाचा. बघा तुम्ही एकदा वाचा. अर्जुन संन्यास घ्यायला गेला, लग्न करून आला. ते भावार्थ वेगळा आहे, गुरुवार यांच्या मुखातून ऐकलो, स्पष्टीकरण येऊन सांगतो. तुम्ही वेगळीच घेऊन जाशा क्लिप म्हणून सांगतो. ऐका सज्जन हो, जेव्हा त्या सुभद्रेचं लग्न करायचं होतं, सुभद्रेच्या भावाला वाटत होतं माझी बहीण अर्जुनाला द्यावं आणि त्यांच्या वडिलांना वाटत होती की माझी मुलगी दुर्योधनाला द्यावी. असं वाटायचं, दोघांमध्ये तफावत लागली. पण भगवान श्रीकृष्णाला वाटतं की माझ्या सख्याला, माझ्या भक्ताला ही मुलगी पत्नी म्हणून स्वीकारायला काय अडचण नाही. पण तेव्हाच त्याला सांगितलं तू संन्यास घे, गावाच्या याच्यात जाय. आणि गावात गेल्यानंतर सगळ्यात जास्त बातम्यांचा स्फोट कुठून होत असतो? तुमचं लग्न झालंय का सगळ्यांचं? का ब्रह्मचारी तुम्ही? झालंय का लग्न? स्फोट कुठून होता असं जास्त? बायांपासून, बरोबर ना? म्हणजे तुमच्या पत्नीपासून, बायांपासून. हा ऐका, हा बायांपासून, या बायाने लग्न झालेलं बाया. ऐका सज्जन हो, स्फोट तिथून होत असतो. अर्जुनाला सांगितलं तू संन्यासाचा वेश धारण कर, धारण केल्यानंतर अशा अशा ठिकाणी जाय आणि साधना कोणाशी बोलायचं नाही, साधना कर. साधना करू लागला, डोळे झाकले, कोणाशी साधूच तो साधू बनला. अर्जुन संन्यासी झाला. बाया पाणी घेण्यासाठी तेव्हाच्या काळामध्ये यायच्या. आल्या सांगितलं गावामध्ये लय मोठे साधू आले, लय मोठे महाराज आले, लय मोठा संन्यासी महात्मा आले, जे ते फुलं वाहे, पेढे ठेव, दक्षिणा ठेव, सगळं. पण अर्जुन काय, तो संन्यासी काय डोळे उघडायला तयार नाही. ती भूमिका पांगत गेली आणि सुभद्रेची आई म्हणली सुभद्रा तो आपण जाऊ सोबत आणि त्या संन्यासी महात्म्याचं दर्शन घेऊन येऊ. दर्शन घेण्यासाठी ही सुभद्रा निघाली आणि अर्जुनाला तेच समय पाहिजे होता. अर्जुने सुभद्रा दर्शनाला आली, नेत्र उघडले, सुभद्रेला घेतलं, निघून घेऊन गेला. पुढे युवदृष्ट झाला. अधिकार सांगतोय मी. काय अधिकार? तुम्ही दृष्टांताच्या मागं पळायचं अजिबात नाही, सिद्धांत मागं पळायचं. ऐका, शिवलोकन कधी असलं पाहिजे, जीवनामध्ये एखाद्या कुत्र्याला तुम्ही दगड हाणून फेका की त्याच्या मागं पळतोय, पण एका सियाला हाणून बघा तो दिशा शोधतो कोणत्या दिशेने आला. ऐका सज्जना हो, अर्जुनाचा उद्धार व्हावा, अर्जुनाच्या जीवनाची इति करता येतो. अर्जुनाच्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अवताराला आले. गीतेसारखा ग्रंथ सांगितला आणि तीच गीता ज्ञानोबरायांच्या हाताला लागली.
बरोबर. तीच गीता ज्ञानोबरायांच्या हाताला लागली. ज्ञानोबरायांनी असा विचार केला का मी एकाला सांगल मी नाही. ज्ञानोबराय म्हणता या कारणे पै बापा. ज्ञानोबराय म्हणता नाही नाही आम्ही सगळ्यांना सांगू. काय सांगू? ही जी गीता आहे ना अर्जुनाचा प्रश्न आहे ना भगवान श्रीकृष्णाने फक्त जरी अर्जुनाला सांगितलं असेल पण आम्ही अखिल मानवाला सांगू का की आम्ही यांची माऊली म्हणून अंतःकरण धारण केलंय. अर्जुनाचा प्रश्न ओवी देतो. अर्जुनाची नि व्याजे गीता प्रकाशन श्रीराजे संसारा एवढे थोर योजे फिडिले एकट्याची नाही ना फिडिले जगाची. जे जगाचं ओझ पेलवतात ते ज्ञानोबर आहे. लक्षात घ्या काय म्हणतोय मी. जे जगाचं ओझ पेलवतात ते ज्ञानोबर आहे. जीवनामध्ये सांगतो आता आम्ही ज्या परवा मी काल आलो तर आळंदीला 15 तारखेला मोठा कार्यक्रम आहे. मोठे मंत्री वगैरे सगळे मोठे महात्मे येणार आहे. 15 तारखेला महाविष्णू ज्ञानोबरायांच्या समाधीच्या वर जो कळस आहे तो कळस काढून लक्ष देऊन ऐका तो कळस काढून 11 किलो सोन्याचा कळस वर बसवायचा आहे. संकल्प झाला तुम्हाला सांगतो राहुल महाराज संकल्प झाला 11 किलोचा. सोनं झालं 25 किलो. श्रद्धा सांगतो ज्ञानोबरायांची सोनं किती झालं 25 किलो. एका माणसाने 11 कोटी रुपये दिले. किती तुमच्याकडे किती आहे तुमचे किती गेले तेव्हापर्यंत नाही जात ना दादा. ऐका आपल्याच गावातलं शेजार दृष्टांत आहे. रुई म्हणून गावी कोण महात्मा नेत नाही मला रोटी म्हणून कोणतरी आहे. ती पत्रिका आली माझ्या ऐका सज्जन हो 27 ग्रॅम सोनं तिने सुद्धा तिथं नेलं. आम्ही देऊन आलो पण आमचं थोडं पुढं चालू असतं. ऐका सज्जन हो जीवनाची इतिकत ज्याच्या आशीर्वादाने मिळतं ना त्याला विसरलं नाही पाहिजे. असं सांगतात जीवनात लाख रुपये आपण वर्षात कमवत असेल तर 1000 रुपये तरी भगवंताच्या कार्यासाठी गेलेच पाहिजे. पूर्ण अधिकार आपला नाही. पण तुम्ही आम्ही संसाराला इतके चिटकलो किती चिटकलो सांगू का. तुम्ही आम्ही संसार सोडायला तयार नाही म्हणून आम्हाला भगवंताची प्राप्ती होत नाही. भगवंताचा महिमा कळत नाही आणि भगवंताची इति करता येता कशामध्ये आहे कळत नाही. ऐका महावैष्णव ज्ञानोबरायांच्या मुकुट्यावर 11 किलो सोनं ठेवायचंय. आज 11 किलो सोन्याचा मुकुट बसवायचाय. 25 किलो सोनं आज आलं. आजची तारीख 12 आहे. कालच तेवढं सोनं गोळा झालं. अजून 4 दिवस बाकी बरोबर 3च दिवस राहिले. 3 दिवसात किती सांगता येत तेवढी श्रद्धा आहे. कमिटीने असा विचार केला कमिटीने असं ठरवलं की 25-30 किलोचा आता पुन्हा मुकुट बसवायचा. आता कळस तसा नाही ठेवायचा. काय आता मुकुट कळस तसा ठेवायचा नाही. मग काय करायचं आता पूर्ण 25-30 किलोचा कळस ज्ञानोबरायांच्या समाधीच्या वर जो कळस आहे तो जुना काढून घ्यायचा नवीन बसवायचा. आणि आता 13 तारखेला भव्य दिव्य मिरवणूक आहे. आम्हाला पास असून सुद्धा गावकऱ्यांना शब्द दिला आपण निघा म्हणतो का इति करतो तर भगवंताच्या साधनेमध्ये आहे. आणि ज्ञानोबरायांचा 750वा जन्म उत्सव आहे. मी तर सांगाल तुम्हाला जीवनामध्ये आमच्याकडून साधना होईल नाही मला ज्ञात नाही. जीवनामध्ये आमच्याकडून कर्म कसे होईल सांगता येत नाही. जीवनामधून आमच्याकडून किती साधना होईल सांगता येत नाही राजांनो. पण महावैष्णव ज्ञानोबरायांचा 750वा जन्म उत्सव आहे. आम्हाला जेवढ्या आग्रहाने जेवढ्या अंतःकरणाने भगवंताची साधना करता येईल ना तेवढी ह्याच वर्षात करा. हा पर्व काळ आहे. साधला हा पर्व काळ साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. ऐका सज्जना हो पर्व काळ साधल्यानंतर अंतःकरणामध्ये विकल्पामध्ये जे पाप आहे ते नाहीसं होतं. आणि जेव्हा नाहीसं झालं तेव्हा भगवंताच्या कार्यामध्ये आम्ही तटस्थ राहतो. तटस्थ राहिल्यानंतर जीवनाची इति करायचं होतं ते भगवंताच्या नामस्मरणाने आहे. ते
तुम्ही आम्ही साधलं. अर्जुनाचं जीवनाचं उदाहरण बघा. अर्जुनाने जीवनाचा इतिकर्तव्यता शोधली. भगवंताला सांगितलं की कृष्णा तुम्हाला हे सर्व गोष्टी सांगतोय, तुम्हाला नवे नवे गीतासारखा ग्रंथही माझ्या ताब्यात देतोय, गीतासारखा ग्रंथही मला सांगतोय, पण राजा हे सर्व सांगून सुद्धा माझ्यामध्ये जो शोक आहे तो शोक नाहीसा होणार नाही. माझ्यामध्ये जो अंतःकरणामध्ये जे प्रश्न आहे ते नाहीसे होणार नाही. पंचदशिकार वर्णन करता ऐका. नष्टो मोहा स्तुतिर्लब्ध्वा, नष्टो मोहा स्तुतिर्लब्धा. महाराज सांगताय की नष्टो मोहा स्तुतिर्लब्धा प्रदेश. तो श्लोक आता मला वेळेनुसार आठवना, सांगतो मी, ऐका सज्जन हो. जीवनाचा उद्धार शोक निर्माण होऊ राहिला. अर्जुना भगवंताला सांगतोय की अर्जुनाला सांगतो, अर्जुन भगवंताला सांगतोय माझ्या अंतःकरणामध्ये जी गीता सांगतोय तू सगळं मला ज्ञात आहे, पण माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या शोक निर्माण होतोय का? त्याचं कारण एक की पुढचे स्वजन आहे, पुढचे माझे भाऊ आहे, पुढचे माझे चुलते आहे, सगळं असताना सुद्धा मी युद्ध करायचं, युद्ध केल्यानंतर त्यांना मारायचं आणि मारल्यानंतर ह्या जे स्त्रिया आहे त्या दूषित होतील. सगळ्या गोष्टी झाल्यानंतर वर्णसंकर होईल. जीवनाची इति करता मी भगवंताच्या प्राप्तीची करतोय. दोष लागल. कोणता दोष लागल? श्लोक देतो गीतेमध्ये पहिल्याच अध्यायामध्ये ऐका. पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया दोषे रहिते कुलज्ञानम वर्णसंकर कारक. बरोबर ना? ऐका सज्जना हो. जेव्हा तुमच्याकडून वर्णसंकर होईल, जेव्हा तुमच्याकडून ह्या गोष्टी जेव्हा होतील अंतःकरणामधून पाप संकल्पामधून जेवढं हे पाप तुमच्या आमच्याकडून होईल तेव्हा वर्णसंकर होईल. आणि असं म्हणता एकदा माणसाकडून वर्णसंकर जर झालं, जात भेद जर झाला तर माणसाला त्याच्या वडिलांचा पिंडदान करण्याचा अधिकार अजिबात राहत नाही. ऐका सज्जन मी स्पष्ट करून आणखी सांगत असतो, ज्ञानेश्वरीमध्ये सांगत असतो, पण वेळे अभावी आता वेळ जास्त होत चाललाय म्हणून सांगतो. ऐका सज्जन, एका अंतरंग भक्ताच्या तळमळीची भगवंत अवताराला येत आहे आणि सगळ्यांचं व्यापकता दृष्टीने बघून सगळ्यांचा उद्धार होऊन म्हणून संत अवताराला येत आहे. आणि संतांचं आणि भगवंताचं तफावत वेगवेगळी आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी तुम्हाला आम्हाला सांगितली विशेषता नाहीये. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या याच्यात सांगितलं याचा जरी भाव धरून जरी तुम्ही यांच्या अंतःकरणाने साधना केली, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. का राहणार नाही? कारण आम्ही येथे ज्या वाटा आहे, सगळ्या गोष्टी आहे, आलो पण एकाच नामस्मरण करणार, एकाच नामस्मरण करणार, दुसरं काही करणार नाही. एक गाव आम्ही विठोबाचे नाव आणि कापे काम नाही, आवडीने गाणार, विठोबाचंच गाणार, दुसऱ्याचं गाणार नाही. कोणाचं गाणार? विठोबाचं गाणार. तिथं इच्छा अनिच्छा संकल्प विकल्प अजिबात राहत नाही. तिथं असं होऊ शकत नाही. साधना करायची म्हणली एक संकल्पाने होऊ शकत नाही, एक विकल्पाने होऊ शकत नाही, एक निश्चयाने होऊ शकत नाही, आणि एक माणसाच्या अंतःकरणामधून कर्तव्य होणं अजिबात होऊ शकत नाही. पटवून देतो तुम्हाला. माणसाच्या जीवनामध्ये या सगळ्या इच्छा अनिच्छा सगळ्या काढून टाकल्या, एका गोष्टीने फक्त भगवंताची संप्रदायाचं काम होऊ शकतं. कोणती? आवड. म्हणून तुकोबरायांनी म्हणलंय एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही, आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. महाराज सांगताय लावणी मृदंग श्रुती टाळ घोष येऊ ब्रह्मरस आवडीने. बघा तिसऱ्या चरणात उडी मारली मी डायरेक्ट. उड्या मारून बरोबर मी टाइमवर तुम्हाला सोडतो, सगळा भाव सरळ देतो. ऐका सज्जना हो. आम्ही भगवंताचं गाणार, आवडीने गाणार, इच्छा अनिच्छा राहणार नाही. इच्छा अनिच्छाचा प्रश्नच येत नाही. एक माणसाला कर्तव्य करायचं का म्हणून माणसाला ठरावं लागतं. एक सांगू का पोरांनो, तुम्हाला इंजिनियर व्हायचं की नाही ठरवता येतं की नाही? येतं की नाही? काहीतरी हा नाही काहीतरी म्हणा येतं. बरोबर. डॉक्टर व्हायचं की नाही ठरवता येतं की नाही? येतं. लग्न करायचं की नाही ठरवता येतं की नाही? येतं. बरं. लग्न झाल्यानंतर संसार करायचा की नाही ठरवता येतं की नाही? येतं. बरं. पंढरपूरला जायचं की नाही ठरवता येतं की नाही? येतं. गेल्यानंतर निम्म्या रस्त्यातून पळून यायचं ठरवता येतं की नाही? येतं. ऐका सगळ्या गोष्टी ठरवता येतात, पण मला एक सांगा, आई वडिलांना सांभाळायचं की नाही ठरवता येतं की नाही? येस और नो? येतं. तुम्हाला येत असेल, मला येत नाही. ऐका सज्जन हो. का शास्त्रकार असं सांगता, ज्याच्या उदरातून सावतरने सांगता, ज्याच्या उदरातून एखाद्या मुलाने जर जन्म घेतला, ज्या आईच्या उदरातून एखाद्या साधकाने, एखाद्या विद्यार्थ्याने, एखाद्या वत्साने जन्म घेतला, त्याचा प्राण गेला चालल. नवे नवे त्याच्याकडून सेवा करता करता पूर्ण हाड त्याचे जीर्ण झाले चालेल, पण त्याला त्यांची साधना त्यांना सांभाळल्याशिवाय त्या घरात राहता येत नाही. का? की त्यांना सांभाळल्यानंतर आपल्याला त्यांच्या कर्तव्य करता इथं
इच्छा अनिच्छा कर्तव्य काहीच राहत नाही. चला पुढं. माणसाच्या जीवनामध्ये एक गोष्ट पुन्हा लागू पडते. माणूस सगळ्या गोष्टी करू शकत नाही. माणूस एक गरजेपोटी करू शकतो, एक आवडीपोटी करू शकतो. साधं पटवून देतो. गरज कधी पण व्यभिचारी असते, आवड व्यभिचारी नसते. पटवून देतो तुम्हाला. हा माझा चष्मा आहे, बरोबर. हा माझा चष्मा आहे. ही मला गरज आहे का आवड? एकनाथ महाराज काय माझ्या ही गरज का आवड? गरज, बरोबर. हा चष्मा फुटू शकतो, हा फुटू शकतो, हा फुटल्यानंतर हा कुठं पडू शकतो, फुटू शकतो. याची काच तुटू शकते, कुठंतरी पडला, हरवला, नवे नवे पडल्यानंतर कोणी घेऊनही जाऊ शकतं. महाराजांचा प्रसाद म्हणून काय सांगत येईल? विठ्ठल विठ्ठल. ऐका, गंभीर होऊन कीर्तन अजिबात ऐकू नका. मी एकदम साध्या सोप्यात भाषेत कीर्तन सांगतोय. तरी तुम्हाला अजून पंचदशी सांगितले नाही, ज्ञानेश्वरी सांगितले नाही, विचार सागर सांगितलं नाही, गीतेत शिरलो नाही. अजून तिकडं कडानीच चालू आहे. ऐका सज्जन हो, मला ज्ञात आहे खेड्या गावामध्ये या गोष्टी चालत नाही. जिकडं महात्म्या राहतात तिकडंच या गोष्टी चालत्या. ऐका सज्जन हो, मी सांगत होतो हिची मला गरज आहे का आवड आहे? हिची मला गरज आहे, हिची मला आवड नाही. ही व्यभिचारी आहे. का व्यभिचारी? हा फुटू शकतो, तुटू शकतो, याला कोणी घेऊन जाऊ शकतं का? हा माझ्यापासून भिन्न नाही. पण मी ज्या डोळ्यावर धारण केलं की डोळे नेमकी गरज का आवड? बोला काहीतरी. आवड का? ह्या डोळे जर गेले, मला चष्मा लावायचा विषयच येत नाही, बरोबर ना. ही माझी आवड. नाही पटलं, चला पुढं. गरज कधी व्यभिचारी असते. कशी व्यभिचारी असते पटवून देतो. एखादा भिक्षा मागणारा एखादा भिक्षुक आहे, अर्थात एखादा भिकारी आहे, अर्थात माझ्यासारखा एखादा साधक आहे. आमच्यासारखा जर भिक्षा मागायला गेलो, आम्ही जातो, आम्ही म्हणतो मधुकरी. पण एखाद्या ब्राह्मण समाजाचा गेला, बसले म्हणून सांगतो, एखाद्या ब्राह्मण समाजाचा व्यक्ती जर गेला, तो मधुकरी अजिबात म्हणत नाही, भिक्षावाडा अजिबात म्हणत नाही. मग काय म्हणतो? अम भवती भिक्षाम देही. असं म्हणल्यानंतर जो ब्राह्मण तिथं जातो, भिक्षा मागतो, सगळी कामी दिवे लावून येईल. तुम्ही संस्कृत कीर्तन करा म्हणलं, तिकडे आमची पात्रता आहे. ऐका सज्जन हो, ती माता मौली बाहेर आली आणि सांगू लागली त्या भिक्षुकाला, त्या भिकाऱ्याला, अरे राजा, तू सकाळ सकाळी माझ्या घरापुढे आला, मला ज्ञात आहे, पण मी गरज आणि आवड सांगतोय. दृष्टांत मागं अजिबात पडू नका. मी गरज आणि आवड सांगतोय सज्जन हो. का रे, तू माझ्या घरापुढे आला, भिक्षा मागतोय, पण राजा 8 वाजले, स्वयंपाक माझा अजून झाला नाही, शिळे आमटी आहे, तुला देऊ का? तो म्हणतो का असं आम्ही शिळं खात नाही? म्हणतो का भिकारी? अजिबात म्हणत. तो म्हणतो, माते, भाकर नसल चपाती दे, चपाती नसल भात दे, भात नसल आमटी दे, आमटी नसल शिरा दे, शिरा नसल दूध दे, काहीतरी दे, भाताला पाणी सुटलं असेल तरी दे. का? आता माझा प्राण वाचणं गरजेचं आहे. आता माझा जीव जातोय, 3 दिवसापासून पोटात अन्न नाहीये, मला आता काहीतरी मिळावं, पोटात काहीतरी जावं आणि मी जग जगावं, म्हणून मी भिक्षा मागतो. ही काय झाली? काय झाली? गरज. ही आवड नाही. आवड सांगतो, ऐका. आवड सगळीकडे फिरून आणतो तुम्हाला. ऐका सज्जन हो, आवड. एका गावामध्ये एक वारकरी राहत होता. ऐका बरं का, माझ्यासारखा धरा किंवा तुमच्यासारखा धरा. गावात वारकरी राहत होता. वारकरीचं वास्तव दुसरीकडे होतं, शेतात होतं. वारकरी एका शेठजीनी, एका मालकानी, एका मोठ्या घरच्या माणसाने गावाला पंगत दिली. गावाला पंगत दिल्यानंतर, ऐका हा, गावामध्ये मेनूही त्या मापाचे केले. मेनू केल्यानंतर गुलाबजाम म्हणून त्यांनी एक मेनू ठेवला. गुलाबजाम ठेवलं, विचारलं, आपले वारकरी दादा अजून आले नाही बरं का. ऐका बरं का, आवड मी दृष्टांत सांगतोय, आवड आणि गरज सांगतोय. आजपर्यंत मी बघितलं, वारकरी दादा प्रत्येक वेळेस आपल्या घरी जेवायला येतात. आज वारकरी दादा जेवायला आले नाही, पण आपण त्यांना गुलाबजाम घेऊन, त्यांनाही आवडता. त्यांनी डबा भरला, बाजूला काढून ठेवला आणि बाकी वारकऱ्यांना जेव घातलं. ऐका बरं का, वारकऱ्यांना जेव घातलं, बाकी जेवून गेलं. आणि जो वारकरी होता, जो महात्मा होता, जो मेन, तो बिचारा जेवण्यासाठी आला नाही. शेठजीला वाटलं आपण एवढं अंतकरणापासून स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यानंतर हा स्वयंपाक करून सुद्धा शेठजी आज वारकरी माऊली आज जेवायला आले नाही, हा डबा आपण त्यांच्यापाशी घेऊन, त्यांना गुलाबजाम आवडतात, घेऊन गेला. डबा घेऊन गेला. वारकरी दादा शेतातून आलेले होते. शेतातून आले, त्यांनी स्नान वगैरे केलं आणि 2-4 दिवस जेवले नव्हते. पोटात 4-5 भाकरी रिचावल्या. कोणी? वारकरीने. हातीवर पोचलेला नव्हता. 4-5 भाकरी पोटात रिचावल्या, पोटभर जेवला आणि जेवल्यानंतर झोपणार, तेवढ्यात हा शेठजी तिथं आला. शेठजी आला, म्हणू लागला, राजा हो, वारकरी दादा जेवण करा तुम्ही. काय जेवायला? मी आज तुम्हाला गुलाबजाम आणली. तुम्हाला गुलाबजाम आणता आवडता म्हणून मी गुलाबजाम आणली. शेठजी, तो वारकरी माऊली म्हणले, तुझा डबा तू परत घेऊन जा. का? मी आता जेवण झालं, माझ्या पोटामध्ये आता जागा नाही. मी काय सांगतोय, गरज आणि आवड दृष्टांत मागं पळू नका. ऐका सज्जन हो, तो म्हणला, माझं आता
जेवण झालंय, माझ्या पोटामध्ये जागा नाहीये, तुझे गुलाबजाम परत घेऊन जा, परत घेऊन जा. पण तो शेठजी म्हणतोय, अहो मी माझ्या स्वतःच्या मुलालाही खाऊन दिलं नाही, वारकरी दादांना आपण अजून खायला दिलं नाही, त्यांना प्रसाद घेऊन गेलो नाही, आणि मी रोजच्या एका विशेष चिंतनामध्ये असतो. माझ्या घरात एखादा वारकरी जेवल्याशिवाय मी घरात देवाला सुद्धा अगोदर निवड दाखवत नाही. वारकरी माझ्या घरात जेवला पाहिजे, या संकल्पेचा माणूस आहे. तुम्ही नाही म्हणू नका, आग्रह म्हणून खा. नाही नाही, अरे माझ्या पोटात जागा नाही राजा, मी 2-3 दिवस जेवलो नव्हतो, 4-5 भाकरी पोटात रिचावल्या मला, म्हणजे खाल्ल्या तुमच्या भाषेत. ऐका, हा जेवण केलं, 4-5 भाकरी पोटात टाकल्या, आता मला जेवणाची गरज नाही, आता तुझे गुलाबजाम परत घेऊन जा. तो शेठजी म्हणू लागला, पाया पडू लागला, अहो वारकरी दादा, मी तुमच्यासाठी घेऊन आलं, तुम्ही नाही म्हणूच नका, मी तुम्हाला आग्रह करतो, नावाला एक तरी खा. वारकऱ्याला आग्रह काय मोडावला नाही. डबा उघडला, डबा उघडणं बघतो, पूर्ण डबा भरलेला होता, खमंग असा वास येत होता, आणि बघू लागला, रूप पाहता लोचनी, रूप ऐका सज्जन हो, या भावनेने तो पाहायला लागला, आणि त्याच्या अंतःकरणामध्ये विशेष भाव निर्माण झाला, विशेष भाव निर्माण केला. ऐका, वारकरी नावाला एक गुलाबजाम खायला गेला, नावाला एक सुद्धा ठेवलं नाही. ज्याला कळलं त्याने घ्या, बाकीच्याने सोडून द्या. विठ्ठल विठ्ठल. ऐका सज्जना हो, आवड वेगळी, गरज वेगळी. त्याने एक सुद्धा नावाला गुलाबजाम ठेवला नाही. ही झाली काय झाली? आवड. गरज वेगळी. अरे ज्याला 2 दिवसापासून जेवण नाहीये, त्याला मिळणं त्याची गरज आहे, त्याचा जीव वाचणं त्याला गरज आहे, त्याला भाकर चपाती मिळणं त्याची गरज आहे. पण 2 दिवसापासून तो जेवण पोटभर जेवण करतोय, 4-5 भाकरी रिचावले आहे, त्याच्या पोटात जागा नाहीये, तरी तो एक डबाभर गुलाबजाम खातोय. हे काय? त्याची आवड, ही त्याची गरज नाही. मी सांगतो, गरज व्यभिचारी असते, आवड व्यभिचारी नसते. तुकोबराय म्हणताय, आम्ही ज्या भगवान परमात्म्याचं भजन करतो, ज्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो, तो व्यभिचार म्हणून करत नाही. ऐका, हा की आम्ही व्यभिचार म्हणून करत नाही, ते अव्यभिचारी म्हणून करतो. का? की आम्ही भगवंताचं नामस्मरण करताना त्या भगवंत सोडून आम्हाला दुसरं जमतच नाही. नवे तुम्ही आमच्या पुढे दुसरं देव जरी ठेवले, आम्ही फक्त एकालाच मानतो, पांडुरंग परमात्म्यालाच मानतो. नवे अव्यभिचारी वृत्ती ठेवत नाही, संकल्प भावना ठेवत नाही. जो जसा असेल तसं आम्ही नामस्मरण करतो, साधना करतो. अभंगाचं प्रथम चरण.
विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. महाराज सांगताय एकच गाऊ, नामच गाऊ, विठोबाचं गाऊ, दुसऱ्याचं काम नाही. का दुसऱ्याचं काम नाही? दुसऱ्याचं काम याचा विषय असा की आम्ही जे करतोय तिथं अनिच्छा विनिच्छा, नवे नवे संकल्प विकल्प, नवे नवे कर्तव्य कर्म काही शिल्लक नाहीये. तुकोबराय म्हणताय आम्ही या कल्की अवतारामध्ये जर जन्म घेतला असेल, आम्ही अवताराला आलो असेल, आम्ही एकासाठी आलो, आम्ही नवे नवे भगवंतासाठी आलो नाही, आम्ही कोणा उपकार करण्यासाठी आलो नाही, आम्ही फक्त एकासाठी आलो. आम्हाला कोणाचा उद्धार करायचा आहे. महाराज सांगता ऐका सज्जन हो, सज्जन म्हणतो म्हणून सांगतो. तुम्ही सज्जन का दुर्जन? काहीतरी बोला. सज्जन का दुर्जन? एक तर सज्जन म्हणा किंवा दुर्जन म्हणा, काहीतरी म्हणा. काय काहीतरी एक उत्तर द्या. सज्जन का दुर्जन? काहीतरी एक उत्तर द्या. काहीतरी एक मधुमन नाही, काहीतरी एक द्या. सज्जन बर, आम्ही सज्जन आहे महाराज, आम्ही सज्जन आहे, आम्हालाही ज्ञाते. महाराज तुम्ही सज्जन बर, तुम्ही सज्जन नसते तुम्ही कीर्तन येऊन बसले नसते, तुम्ही सज्जन नसते तुम्ही पंढरपूरच्या वारीला गेले नसते, तुम्ही सज्जन नसते तुम्ही पंक्ती दिल्या नसत्या, आणि तुम्ही सज्जन नसते तुम्ही ज्ञानेश्वरीच्या पारायणात बसले. सज्जनचं पटलं? सांगतो तुम्हाला. तुम्ही सज्जन म्हणता मला ज्ञात आहे, पण सज्जन आहे तुमचं 60 कंप्लीट झालं नाही, तुम्ही अजून 40 मध्येच आहे. तुम्ही हाफ तिकीट काढता. कोणत्या सज्जनतेमध्ये बसतो? ही कोणत्या सज्जनतेमध्ये बसतो? नाही ना. दुर्जन म्हणा. महाराज तुम्ही जर दुर्जन म्हणून घेत असाल तर आम्ही वारी करतो, सगळ्या गोष्टी करतो, साधना करतो, प्रपंच राहून भगवंताचं नामस्मरण करतो, आम्ही दुर्जन कसे? आम्ही धड सुज्जनही नाही दुर्जनही नाही, आम्ही दोघांच्या मध्ये गुंतलेलो. काय काय काय? आम्ही सज्जनही नाही दुर्जनही नाही, दोघांच्या मध्ये आम्ही गुंतलोय. कोण गुंतलोय? तुम्ही आणि आम्ही त्यामध्ये गुंतलोय. जगद्गुरु तुकोबराय म्हणताय आम्ही सज्जनाचाही उद्धार करणार नाही, दुर्जनाचा करणार नाही, मग कोणाचा उद्धार करणार? तुकोबराय म्हणताय कोणाचा? की जडाचा आणि जीवाचा उद्धार करणारे, म्हणजे तुमचा आमचा उद्धार करणारे. कसा उद्धार करणारे? तुकोबराय म्हणताय की उद्धाराया जन जड जीवा, उद्धाराया जन अवतार तुम्ही धरायात कारण उद्धाराया जन जड जीवा. महाराज सांगताय आम्ही फक्त अवतार आलो आहे ना, जडाचा आणि जीवाचा उद्धार करण्यासाठी आलोय. या दोघांमध्ये जे गुंतले आम्हाला त्यांचा उद्धार करायचा आहे, म्हणून संत अवताराला येतात. पटून देतो जडाचा उद्धार करायचा आहे. कोण जड? महाराज पटून द्या. रेड्याच्या मुखातून वेद बोलव. बरोबर? कसा रेड बोलावला? वेद दिसता बोलावला नाही. ज्या दिवशी संतांना त्रास झाला, ज्या दिवशी समाजाने संतांना आळीत टाकलं, आणि ज्या दिवशी संतांचा छेड निर्माण केला आणि ब्राह्मण वृंदांनी प्रश्न विचारला का हो वेदांताची एवढ्या रुचा बोलता, वेदांताची एवढी मार्मिकता बोलता, तुम्ही बोलत असता हा रेडा चाललाय, अर्थात म्हशीचा टोनगा. तुम्हाला सांगायची गरज नाही, पण खेडेगावात सांगावं लागतं. ऐका, तुम्ही या रेड्याच्या मुखातून वेद बोलावशाल का? का बोलणार नाही? तो आणि मी आत्मदृष्टीने एकच आहे, नक्की बोलवेल. काय बोलू? ऋग्वेद यजुर्वेद सामवेद कोणता वेद बोलू? नेमकी सांगितलं ऋग्वेद. अवघड वेद आहे, ऋग्वेद बोला. ऋग्वेद बोलवायला लावला. ज्ञानोबराच्या रेड्याच्या मुखावर हात ठेवला, सांगितलं की आत्मदृष्टीने तू आणि मी एक असेल तर ज्ञानदेव म्हणे बोल रे. ऋग्वेद ओमकार हा शब्द प्रणवाचा. महाराज सांगताय काय सांगताय? आम्ही रेड्याच्या मुखातून वेद बोलावला नाही, त्याचा अधिकार तो होता, फक्त समाजापुढे आम्ही नेलेला नव्हता. संतांचा फक्त कृपा कटाक्ष त्याच्यावर झाला, त्याचा उद्धार झाला. कसा उद्धार झाला? महाराज सांगताय काय? रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. रेड्या वेद बोलविला, गर्व तुझ्याचा हरिला. रेड्या मुखी वेद बोलविला,
बोलवण्याचं सामर्थ्य सुद्धा ते ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये आहे. सामान्य भाव आहे. मी तुम्हाला जडाचा आणि जीवाचा सांगतोय, ऐका. जडाचा उद्धार केला, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, त्याच रेड्याला समाधी आळेफाटा ठिकाणी दिली. आता जीवाचा उद्धार सांगतो. जीवाचा उद्धार केला, कोणाचा केला? सच्चिदानंद बाबांचा उद्धार. सच्चिदानंद बाबा मृत्युमुखी पडलेले होते सज्जन हो. ज्या दिवशी सच्चिदानंद बाबा मृत्युमुखी पडले, समाजाने त्यांना घराच्या बाहेर काढलं. घराच्या बाहेर काढल्यानंतर त्यांना अंत्यविधीसाठी पुढे नेऊन चालल्यानंतर ज्ञानोबराय भजन करत चालले. ज्ञानोबराय भजन करत चालले. ज्ञानोबराय साधना करत चालले. साधना करत चालत असताना ती तेव्हाच्या काळामध्ये सती जाण्याची प्रथा होती आणि ती महिला सती जाण्यासाठी निघाली. पण तिच्या मनात प्रश्न निर्माण झाला, अरे आपण असंही मृत्युमुखी पडणारी, असंही मरणारही, तसंही मरणारी. ऐका, आम्ही असंही मरणारे तसंही मरणारे. जाता जाता या विद्यार्थ्यांचं, या साधकांचं, या संत महात्म्याचं दर्शन घेऊन जाऊ. ती दर्शन घेण्यासाठी खाली वाकली आणि महावैष्णव ज्ञानोबराय तिच्या डोक्यावर हात ठेवला, सांगितलं, सौभाग्यवती भाऊ, असा आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्यानंतर ती बाई रडायला लागली. विचारू लागली, का हो ज्ञानोबराय, मी हा प्रश्न, हा आशीर्वाद दिला या जन्माचा का पुढच्या जन्माचा? असं बोलल्यानंतर ज्ञानोबराय म्हणतात, ताई तुम्ही असा प्रश्न का माझ्या पुढं केला? कारण की आतापर्यंत मी जेवढे प्रश्न, जेवढे मी आशीर्वाद, जेवढा प्रश्न समाजापुढे देत गेलो, सगळा खरा केला, सत्य केला, तो असं बोललीच कसं काय? सांगितलं, हे जे प्रेत पुढं चाललंय ना, हे माझ्या पतिदेवाचं आहे. हे प्रेत चाललंय आणि मी आता सती जाणार आहे. तुम्ही म्हणता सौभाग्यवती, खरं आज तुमचा आशीर्वाद खोटात होतोय ज्ञानोबराय? अजिबात नाही. का? त्यांचं नाव काय? सांगितलं, सच्चिदानंद. ते वेदांताच्या रूपकामध्ये गेले, विचार करू लागले, अरे सच्चित आनंद हे जर माझ्या भगवंताचं नामस्मरण असेल, सच्चित आनंद हे जर माझ्या भगवंताचं रूपक असेल, राजांनो, ते मृत्युमुखी पडणार नाही, ते मरणार नाही, त्यांचा अंत होणार नाही. का होणार नाही? ते सच्चित आनंद आहे, स्वानंद आहे. त्यांना कोणाच्या इतिकर्त्याच्या जीवनाचा उद्धार पटवून देतो. ऐका, ते सच्चिदानंद बाबांना त्यांनी खाली ठेवलं आणि महावैष्णव ज्ञानोबरायांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि 3 वेळा सच्चिदानंद बाबांचा जयघोष केला. सच्चिदानंद बाबांचा जयघोष केला. जयघोष झाला. त्या जयघोषातून सच्चिदानंद बाबा त्या मृत्युमुखी पडल्या वाचून उठून बसले. जसा काय चमत्कार झाला आणि सच्चिदानंद बाबांनी ज्ञानोबरायांच्या चरणावर नतमस्तक झाले आणि ज्ञानोबरायांना म्हणू लागले, ज्ञानोबराय, मला घरातल्या लोकांनी बाहेर काढलं, पुन्हा मी त्या घरात जाणार नाही. घरातल्या लोकांनी मला बाहेर अंत्यविधीसाठी काढलं, पुन्हा त्या घराची वाट मी बघणार नाही. जे आयुष्य मला तुम्ही दिलंय, जे आयुष्य माझ्या पदरात पडलंय, ते आयुष्य मी तुमच्या सेवेसाठी खर्च करेल. शके 1272 तरी टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा दरे लेखको झाला. ऐका, ते सच्चिदानंद बाबांना ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिण्याचं काम दिलं. तो ग्रंथ लिहिला आणि तो ज्ञानोबरायांनी सच्चित आनंद म्हणजे ज्ञानोबरायांनी ते ओव्या, ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या सांगितल्या. सच्चिदानंद बाबांनी ते हस्तलिखित लिहिल्या. असा असणारा झाला जीवाचा उद्धार. जडाचा झाला, जीवाचा झाला. जीवाचा उद्धार तुमचा झाला असं नाही. जडामध्ये जीवामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा येतो. कसं येतो सांगून जातो. कधी कधी माणूस संकल्प जडामध्ये सारखं वागतो का नाही? वागतो. नव्हे ते कृत्य करतो का नाही? करतो. जीवाचा उद्धार केला, तुमचा आमचा केला नाही का? नुसता सच्चिदानंद बाबांचा उद्धार केला असं म्हणून चालत नाही सज्जना हो. तुमचा आमचा सुद्धा उद्धार केला. तुमचा आमचा उद्धार न होता तुम्ही आम्ही ही संप्रदायाची परंपरा टिकून ठेवू शकत, तुम्ही आम्ही ही परंपरा इथपर्यंत आणू शकत नाही. उद्धार तुमचा आमचा झाला फक्त एक
आमचा उद्धार आम्हाला बघावला नाही, आमचा उद्धार आम्हाला पाहता आला नाही आणि आमचा उद्धार आम्हाला अजून अनुभवाला आला नाही. अनुभवाला येण्यासाठी माणसाचं स्वानंद जीवन असलं पाहिजे. अनुभव येण्यासाठी माणसाच्या अंतःकरणामध्ये तळमळ असली पाहिजे. आणि स्वानंद जीवाने सांगितलंय, ज्ञानोबरायांनी जसा जीवाचा उद्धार केला, ज्ञानोबरायांनी जर जीवाचा उद्धार केला नसेल तर आमच्यासारखे हजारो रेडे बोलताय ते बोलले नसते. लोक संकल्प मध्ये कोणत्याही दिशेने बोलत चालले ते विषय सोडून द्या. नारदचे गादीवरून सांगतोय, ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ आहे तो आज सुद्धा वाचली मी बघा, मन लावून वाचा. आज तुम्हाला सांगतो राजांनो, मन लावून ज्ञानेश्वरी एकदा वाचा. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर, अंतःकरणापासून वाचल्यानंतर मी अंतःकरणापासून जर प्रसन्न होऊन जर त्या ज्ञानेश्वरी बघितलं नाही तर मला येऊन पुन्हा भेटा. 7 दिवस मी तुमच्यापाशीच ज्ञानेश्वरी वाचायला. ऐका सज्जन हो, त्या ज्ञानेश्वरीचा काही काही भाव इतका प्रपंचाला पुढे नेण्याच्या दृष्टीने, काही काही प्रपंच साधना आहे, काही वैराग्याचे, काही संसारी लय भयानक सांगते ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी माणसाचा खरी इथे करतो ते शोधून देते, पटवून देते. संसार करायचा असला तुकोबराय कोण करावा, संसार करायचा असला नाथ बाबा कोण करावा, संसार पाहून करायचा असेल तर ज्ञानोबराय कोण करावा. सांगतो, संसार नाथ बाबांच्या वाट्याला गेला, नाथ महाराजांनी संसार केला पण संसारात देव शोधला. नाथ महाराज चला पुढे. तुकाराम महाराज संसार केला, संसारामध्ये असा संसार केला घराची राख रांडोळी झाली पण भगवंताची प्राप्ती करून संसाराचा विचार केला नाही. संसार ज्ञानोबरायांक पण गेलता पण ज्ञानोबरायांपाशी त्याचा थाराच लागला नाही. का की ज्ञान राज माझी योग्यांची माऊली, योग्य येते, योग्यापाशी कोणती गोष्ट चालत नाही. योग्याने 6 गोष्टी सोडलेल्या असत्या. कोणचा? काम, क्रोध, दंभ, अहंकार, मल, विक्षेप सगळा सोडलेला असतो. म्हणून योग्याला संसार शिवत नाही, योग्याला संसार तटस्थ राहत नाही. महाराज तुम्ही असं बोलताय, ज्ञात आम्हाला अशा सगळ्या गोष्टी मार्मिकतेने जरी बोलत गेलं, वेळ आपली पुढं चालली आहे, सगळ्या गोष्टीने जरी केला, सगळ्या मार्गा ज्या आल्या त्या आम्ही मोडायच्या, भगवंताचं नामस्मरण करायचं. कसं करायचं महाराज? राजमार्ग आहे, राजवाट आहे, कशी मोडायची पटवून देतो. एक तर उजळायचं असतं, दुसरं म्हणजे ऐका, एक तर उजळायचं असतं आणि दुसरं म्हणजे उजळून देण्याचं असतं. एक निर्माण करायचं, दुसरं उजळून देण्याचं असतं. जे संतांनी निर्माण केलं, ऐका, जे संतांनी निर्माण केलं ते त्यांच्या हाताने उजळलं का नाही? उजळवलं. भगवंताने निर्माण केलं, संतांनी उजळून दिलं, पटवून देतो. भगवान श्रीकृष्णाने गीता तुमच्या आमच्या पुढं ठेवली, ज्ञानोबरायांनी त्याचा उजाळा दिला. चला पुढं. त्या एकनाथी भागवत नाथ महाराजांनी उजळून दिलं, तुकोबरायांचा गाथा निळोबरायांनी उजळून दिला. चला पुढं. नाथ महाराजांनी मार्ग निर्माण केला, कोणी? निवृत्तीनाथ महाराजांनी. ज्ञानेश्वर महाराजांनी उजळून दिला का नाही? दिला. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारखा मार्ग निर्माण केला. नाथ महाराजांनी आळंदीला येऊन आजान वृक्षाच्या झाडाखाली बसून साधना करून नाथपारापासून ते उद्धार करून दिला का नाही? उजाळा करून दिला का नाही? चला पुढं. नाथ महाराजांनी निर्माण केला, नाथ महाराजांनी निर्माण केल्यानंतर नाथ महाराज सुद्धा उजळून दिला का नाही? दिला. चला पुढं. तुकोबरायांनी मार्ग निर्माण केला, तुकोबरायांचा मार्ग निर्माण आणि उजळून देण्याचं काम निळोबरायांनी केलं. संतांनी जे जे काम केलं ते काम केल्यानंतर त्यांनी आवडीने केलं, कर्तव्याने केलं. ते उजळून देण्यासाठी सुद्धा संत येतात. कशासाठी येतात? उजळावया आलो वाटा, आम्ही उजळण्यासाठी आलो, उजळून देण्यासाठी आलो, वाटा निर्माण करून देण्यासाठी आलो. वाटा निर्माण करून दिल्या, संतांनी वाटा निर्माण करून दिल्या, पण त्या वाटेने कोणी गेलं नाही. तो वाट तशीच राहिली. त्या वाटेने कोणी जर गेलं नाही, ती वाट चालली नाही, तिथं धूळ बसती. त्या वाटेने कोणी गेलं नाही, तिथं रान मासतं. त्या वाटेने कोणी गेलं नाही, ती वाट तशीच पडती. म्हणून ती उजळून द्यावं लागते. म्हणून संत आले. संतांनी जे जे उद्धारासाठी केलं सगळं केलं. जीवनाची इती करता सगळ्या वाटा मोडून टाकल्या आणि सांगितलं काय की
हा जो राज्य कारभार आहे तो सगळा आम्ही स्वीकारू. कसा स्वीकारू? महाराज पटून देता. अभंगाचं दुसरं चरण. मोडोनी आवाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनी आवाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनी आवाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनी मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. ज्या वाटा निर्माण केल्या त्या सगळ्या मोडून टाकल्या आणि ज्या आहे त्या वाटा आम्ही साधनेने केल्या. साधनेने वाटा ज्या निर्माण केल्या त्या वाटाच्या दिशेने चाललो. भगवंताचं नामस्मरण केलं, आवडीने केलं, नवे नवे कसं केलं. इथं इच्छा अनिच्छेचा प्रश्न राहिला नाही. इथं अनिच्छा शब्दाचं म्हणजे अन्य आश्रयांचा त्याग करून टाकला, साधना केली. कसं असतं माहिती का? मला पटवून देतो दृष्टांत. इथं पटलं नाही दुसरी सांगतो. तुम्ही जर वृंदावन त्या साईडला जर गेले तर ते 84 कोशी परिक्रमा असती, काही 34 कोशी अशा परिक्रमा असतात. तुमच्या भाषेत प्रदक्षिणा. तुम्ही जशी पंढरपूरची प्रदक्षिणा करता, आळंदीची प्रदक्षिणा करता, तशी गोकुळामध्ये प्रदक्षिणा आहे राजन्नो. ती प्रदक्षिणा वृंदावन गोकुळात करत असता आणि विशिष्ट संप्रदायाचे आचार्य त्यांचे 200-300 शिष्य सोबत घेतले आणि प्रदक्षिणेसाठी निघाले. प्रदक्षिणेसाठी निघाले. प्रदक्षिणा चालू झाली. प्रदक्षिणा झाल्यानंतर काही प्रवास त्यांनी केला आणि दुसरा टप्पा गोकुळाच्या बाहेर थोडा पडला. गोकुळाच्या बाहेर त्यांचा दुसरा टप्पा पडला आणि त्या विशिष्ट संप्रदायातले होते म्हणून त्यांच्या अशी पद्धत होती. जेवण झाल्यानंतर सगळ्यांची सभा भरायची आणि सगळ्यांचे डाव चालले. डाव म्हणजे पत्त्याचे डाव नाही. हा त्यांना प्रश्न विचारायचा, भगवान श्रीकृष्णांनी काय लीला केल्या, कसं केलं, अशी तफावत चालायची. सभा भरायची. सभा भरत असताना चालायचं आणि त्या गोकुळ मधला गोपाळ आपले दही दूध लोणी विकलं आणि ज्वारीचं पोतं घेतलं आणि डोक्यावर ठेवलं आणि गावक दिशेक निघाला. दिशेने निघाला. गोकुळ दिशेने निघाला. बघला अरे एवढा मोठा संप्रदाय दिसतोय, एवढे मोठे लोक दिसत आहेत, 2 शब्द भगवंताचे ऐकायला कामं येतील. त्या ह्या दिशेने तो निघाला. निघाल्यानंतर त्याला असं वाटलं चांगलं आहे. त्याने डोक्यावरचं पोतं खाली टाकलं. शेतकरी असंच करतो ना. तुम्ही वारीत जर जायचे बरोबर, तुम्ही वारीत जाते का नाही? जात्या. वारीत गेले तुम्ही घोंगटा काढता खाली टाकता त्याच्यावर बसत्या. त्या गोपाळाने तसंच केलं. डोक्यावरचं जेवरीचं पोतं घेतलं, खाली टाकलं, त्याच्यावर बसला. लक्ष देऊ नाही का? मी 10 मिनिटात सगळ्यांना सोडून देणार. लक्ष देऊ नाही का? फक्त ज्वारीचं पोतं खाली टाकलं, त्याच्यावर बसला. बसल्यानंतर त्या राजाला, त्या आचार्याला राग आला. अरे माझे एवढे शिष्य 200-300 खाली बसले, हा माझ्यापेक्षा मोठ्या सिंहासनावर बसला. राजाला राग आला. राजाला म्हणला कोण आहेस तू? तो गोपाळ म्हणला अरे गाव माझं आणि तू मला विचारतो कोण आहेस? मी विचारतो तू कोण आहेस? राजाला आणखीन, त्या आचार्याला आणखीन राग आला. एक सांगू का? महाराजाला राग आला नाही तो महाराजच नाही. महाराज राग आला पाहिजे. ऐका सज्जन हो, असं म्हणू लागला. गोपाळ विचारला अरे गाव माझं, मी ह्या गावचा, मी तुला विचारू, तू माझ्या गावातला, मी तुला विचारलं अरे तू कोण? तू मला विचारू तू कोण? मी कोणी का असं ना, तू कोण? तू कोण आहे असं विचारू लागलं. त्या आचार्याला वाटलं अरे आपण ग्रंथ भरपूर पाठ श्रवण केले, ग्रंथाची साधना केली, झालं काय हा अनपट आहे, याला काहीतरी आध्यात्मिक शब्दांनी गार करून टाकून आपण निघून जाऊ. असं म्हणत तिने सांगितलं तू कोण आहे? त्यांनी सांगितलं आम्ही अनन्य आहे. अनन्य कोण? गीतेमध्ये असा श्लोक आलाय बघा, अनन्य चिंत यंतो माम हे जना पर्युपासते श्रद्धानामत परमा भक्त असते त्यो मे प्रिय. ऐका सज्जन हो, अन्य आश्रय त्याग नाही, आम्ही अनन्य आहोत. अनन्य म्हणजे काय? त्यांनी सांगितलं अनन्य म्हणजे तू कोण ते सांगा अगोदर. तुम्ही अनन्य, मी फलन्य. नारद भक्ती सूत्रामध्ये भरपूर गोड झालेलं आहे. ऐका, तू अनन्य मी फलन्य. तर रागाला आणखीन राजाला आणखीन राग आला. तू फलन्य म्हणजे काय? त्यांनी सांगितलं तू अनन्य म्हणजे काय? त्यांनी सांगितलं बाबा आम्ही भगवान श्रीकृष्णाची उपासना करतो. भगवान श्रीकृष्ण जर सोडला आम्ही अन्य देवताला ओळखत, आम्ही शंकराची उपासना करत नाही, आम्ही ब्रह्मदेवाची उपासना करत नाही, आम्ही नवे नवे विष्णूची उपासना करत नाही, आम्ही फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णाची उपासना करतो. आता तू फलन्य म्हणजे काय सांग. त्याने असं सांगितलं तुम्ही अनन्य म्हणजे तुम्हाला बाकीच्या देवताचे नाव तरी माहिती आहे. हा भगवान श्रीकृष्ण आहे, हा ब्रह्मदेव आहे, हा विष्णू आहे. अरे मी भगवान श्रीकृष्ण सोडून मला अन्य देवताचं नावच माहिती नाही. सांगा अनन्य कोण आहे? कोण आहे अनन्य? गोपाळ अनन्य म्हणून सांगितलं.
तो काळा असेल माहितीये, तो किती काळा असू द्या, ऐका तो कितीही काळा असू द्या, पण तो आवडतो. एक सांगू, माणसाच्या अंतकरणामध्ये, माणसाच्या भावनेमध्ये आणि माणसाच्या सोबत राहणाऱ्या मित्राबरोबर अंतकरणामध्ये जर त्याच्याबद्दल दोष दर्शन जरी झाला, अंतकरण दोष जरी घडला, पण त्याच्याविषयी अंतकरण भाव कमी, प्रेम कमी होत नाही, त्याला खरं आवड म्हणता, त्याला खरं प्रेम म्हणता. कारण की दोन दर्शन होऊन सुद्धा अंतकरणामध्ये प्रेम कमी होत नाही. ही झाली आवड. ऐका, म्हणजे तुमच्याकडून आवड शब्दाचा अर्थ सांगितलंय, दोष दर्शन जरी झाला तरी त्याची आवड होत नाही. आवड का होत नाही? जीवनाची इति करतो भगवंताच्या नामस्मरणात आहे. भजन करा विठ्ठल. दुसऱ्या चरणाकडे वळत वळत आलो आणि तिसऱ्या चरणाला आपण थोड्या वेळात अंतिम टप्प्यात येणार. तेवढ्यात आदरस्तंभ आमचे पितृतुल्य प्रेम करणारे हरिभक्त पारायण निलेशजी महाराज निकम, आमची पात्रता नाही बाबांचं नाव घेण्याची, पण विशेषतः त्यांनी वेळात वेळ काढून आले. तसं बघितलं तर पुढच्या दिवसाचं कीर्तनकार आगल्या दिवशी येतच नाही, पण आले. बाबांचं शतशारुनी आहोत. आपल्याला 10 मिनिटात सगळ्यांना सोडतो, चालेल ना? उशीर झाला. ऐका सज्जन हो, महावैष्णव ज्ञानोबरायांचा आपण दृष्टांत बघत 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 आपण संकल्प विकल्प सगळं सोडून तिसऱ्या चरणात आलो. तर गोकुळाभोवती अनन्य आणि फलन्याचा नारद मुनीच्या भक्तसूत्रामध्ये बघत गेलो. बघत गेल्यानंतर बघितलं तो गोपाळ म्हणतो, मी फलन्य. का फलन्य आहे? तुम्हाला भगवान श्रीकृष्ण सोडून बाकीच्या देवताचे नाव सुद्धा माहिती आहे, पण मला भगवान श्रीकृष्ण सोडलं अन्य देवताचं नाव माहिती नाहीये. मला फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्ण माहिती आहे. अनन्य कोणी? तो गोपाळ आहे. सज्जन हो, आम्ही आवड आहे, आमचं प्रेम आहे, भगवान श्रीकृष्णाविषयी आहे. लोक म्हणतात आमचं प्रेम आहे पांडुरंग परमात्म्याविषयी आहे. तो काळ आहे. ऐती किती काळ आहे? ठाई साची काळा अनादी भाऊ काळा, ठाई साची काळा अनादी भाऊ काळा, म्हणून वेदा चाळा लावी लागे माये, म्हणून वेदा चाळा लावी लागे माये. ऐका, हा साधा काळा नाहीये, मग हा भरपूर काळा आहे. किती काळा आहे सांगायचं झालं तर विशेषतः दृष्टीने बघताय. काळ्या रंगाचं वैशिष्ट्य आहे बाबा, सांगतो मी, त्याच्यात मोडतो म्हणून सांगतो. ऐका, काळ्या रंगाचं वैशिष्ट्य आहे, काळा रंग दुसऱ्याला वर येऊनच देत नाही. काळा रंग म्हणतोय, माणूस नाही म्हणता, लक्ष देऊन ऐका. काळा रंग दुसऱ्या मनुष्याला वर येऊन देत नाही, काळा रंग दुसऱ्या चित्राला वर येऊन देत नाही. काय येऊन देत नाही? पटवून देतो. ऐका, काळा रंग तुम्ही कितीही सुंदर चित्र काढा, किती त्याला गिरवा नवे नवे कितीही नक्षी काढा, आणि त्या काळ्या रंगावर तुम्ही वाटीभर त्या चित्रावर वाटीभर काळा रंग टाका, कितीही सुंदर चित्र काढलं तो काळा रंग पूर्ण चित्र नाहीसं करून टाका.
टाकतो, तसं भगवान पांडुरंग परमेश्वर जरी काळ असेल आम्ही त्याची साधना करतो. साधना करत असताना आम्ही विकल्प साधना आम्ही काही म्हणलं आम्ही यज्ञाच्या वाटेने यज्ञाच्या वाटेने योगाच्या वाटेने जाऊ, अजिबात नाही. योगाच्या नाही, यज्ञाच्या कोणत्याही वाटेने जरी गेला कर्म तुला चुकणार नाही. कर्म तुला करावंच लागेल. कर्म करूनच तुला मोक्षाची आणि संसार दुःखाची निवृत्ती परमानंदाच्या प्राप्तीला जाऊ शकतो. फक्त कर्तव्य कर्म सोडलं तर. कर्तव्य कर्म का सोडलं तर कर्तव्य कर्मामध्ये संकल्प विकल्पामधून पाप आमच्याकडून निर्माण होतं. मग स्वकाम भावनेने निष्काम भावनेने जी साधना होती ती भगवंताला प्राप्त होती. विठ्ठल जीवनाच्या निष्काम स्वकामने भावनेने जर साधना झाली, सेवा झाली, सहकार्य झालं, त्याचा दृष्ट वेगळ्या दृष्टीने चालत असतो. मी एक सांगतो, साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर आम्ही जरी पांडुरंग परमात्म्याचे भक्त असो, आम्ही पांडुरंग परमात्म्याचे सेवाधारी असलो, आम्ही पांडुरंग परमात्म्याची उपस्थित देवता जरी मानत असलं, मला सांगा दादा ना तुम्ही, आम्ही पांडुरंग परमात्म्याला मानतो. आम्ही तुळजापूरला जात नाही का हो? आम्ही जेजुरीला जात नाही का हो? आम्ही जगन्नाथपुरीला जात नाही का? जातो. आम्ही उपास्य देवता पांडुरंग परमात्मा मानतो, ज्ञात आम्हाला, पण आम्ही अन्य देवताला स्वीकारतो. चला पुढं दुसरीकडे येऊन सांगतो, जे मुस्लिम समाजाचे बांधव असताना सांगतो, विषय आला म्हणून सांगतो सज्जन हो, ते बांधव असताना ते बायबलच असं करता अजिबात नाही. आपल्या सप्त्यात सुद्धा एक सेवा आहे त्यांची, ऐका सज्जन हो, ते बायबलला मानता असं अजिबात नाही. त्यांच्यात सुद्धा तुम्हाला मी 50% लोक असे दाखवून देतो, ज्ञानेश्वरीला मानणारे सुद्धा लोक आहे. आळंदीत आहे एक आजी, मी नाव सांगत नाही, जपानच्या आजी, जपानी आजी म्हणून प्रसिद्ध आहे राजांनो. त्या आशय त्यांनी आळंदीला आल्या. आळंदी आल्यानंतर त्यांनी तिकडला विषयच काढला नाही. पुन्हा जशा आळंदीत आल्या, आळंदीत सिद्ध झाल्या, साधना करू लागल्या. साधना करून ज्ञानोबरायांना त्यांनी जीवन समर्पित केलं. ब्रह्मचारी अवस्थेमधून ते साधना करू लागल्या. असं असणारं संत महात्म्याचं आलं झालंय. आणि विशेषतः या लोकांची अशी आहे, त्यांच्या जर एखादा अधगतीला झाला, त्यांच्यात एखादा जर व्यसनाच्या याच्यात जर गेला, ते त्याला जवळ बोलून घेता. ऐका हा, तुमच्यात आणि त्यांच्यात बदल सांगतो, तुमच्यात आणि आपल्यात आणि त्यांच्यात बदल सांगतो सज्जन हो. त्यांच्यात जर एखादा माणूस व्यसनाच्या अधीन गेला, अधोगतीला गेला, त्याला जवळ घेता, त्याला कुरवारता, सांगता, अरे भाई हमको अल्लाह ने ऐसा नहीं सिखा, अल्लाह ने हमको क्या सिखा है, अल्लाह ने हमको ड्रिंक करना नहीं सीखना, अल्लाह ने हमको व्यसन करना नहीं सीखा. तो मनात अंतकरण ऑटोमॅटिक भाव बदलतो त्याचा, तो पुन्हा व्यसनाच्या अधीन जात नाही. बाबा माझा आज 22 चालू आहे, पण अजून तुम्ही यांच्या याच्यात अजून व्यसनाच्या अधीन पाहिलाच नाही पाहिला बाबा. आळंदीमध्ये राहून पाहिलं नाही का? तू मशाल मला आळंदीत भेटत नाही का? मला ज्ञात नाही, पण नाही कुठंच बघितलं नाही का? यांच्यात स्वीकृती भूमिका आहे. तुमच्या आमच्यात जर बघता एक अधोगतीला जाऊ द्या, समाज हसेल, समाज तुलना करेल, समाज निंदा करेल, पण समाज त्यांना सपोर्ट करणार नाही. पण विशेषतः एका तत्वाने चालणारी लोक आहे. तसं भगवान सांगताय, ज्ञानोबराय सांगताय, तुकोबराय सांगताय, आम्ही पांडुरंग परमात्म्याची भक्ती करतो. उपास्य देवता आहे, तो काळा आहे, मान्य, किती काळ आहे तरी मान्य. आम्ही त्याची साधना करतो. का साधना करतो? जीवनाची इति करतो तर फक्त पांडुरंग परमात्माच निवारण करू शकतो, अन्य कोणी करू शकत नाही. दुसऱ्या देवताला तुकोबराय म्हणले तुम्ही याला देव माना, तुकोबराय देव मानायला तयार नाही. तुकोबराय काय म्हणताय? अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्यासी, किंवा देखिला माय देवाचा देव, किंवा बळ्या माझा पंडेराव त्या देवाचाही देव. तुम्हाला भरपूर प्रमाणात सांगतो मी की तुकोबराय म्हणताय आम्ही अन्य देवताचं नाही, आम्ही फक्त पांडुरंग परमात्म्याचा उपास्य आहे. का हो? संतांचं ऐकलं नाही, परिणाम काय होईल? महाराज सांगता काय परिणाम होईल? हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. सदाती शेवटी शेवटी बा, काळ
मल्हारीची माझ्या मल्हारीची माझ्या ऐका, आपण तिसऱ्या चरणाकडे वळत आलो. महाराज तुकोबराय म्हणताय काय करायचं. आम्ही सगळ्या गोष्टी राजमार्ग सोडलाय, सगळ्या अनिच्छा सगळा प्रश्न निवारण केलं. निवारण केल्यानंतर एकच उपास्य देवस्थ भगवान पांडुरंग परमात्म्याचं भजन करतोय. कसं करायचं, नामाने करायचंय, काय गायचंय, नामच गायचंय, पण कसं गायचंय. साधकांनी प्रश्न विचारल्यानंतर तुकोबराय बोलताय कसं गायचंय. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. मृदुंग आहे, टाळ आहे, यांना लावायचं म्हणजे स्वरात लावायचं. वरच्या पट्टीमध्ये भजन करायचं. म्हणजे ब्रह्मरस आहे त्या ब्रह्मरसाचं सेवन करायचं. आणि तुम्ही आम्ही सेवन केल्यानंतर काय होईल. साधना मोक्षाच्या प्राप्तीला जाऊ. मोक्षाच्या प्राप्तीला झाल्यानंतर म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, संसार दुःखाच्या निवृत्तीला आम्ही प्राप्त होऊ. म्हणजे पुरेसं प्राप्त होऊ असं अजिबात नाही. विचारसागर असं सांगतोय परोक्ष ज्ञानाने जेवढं होतं तेवढं अपरोक्ष ज्ञानाने होत नाही. आता अभ्यास व्यक्तिमत्व आलं म्हणून आता गाडीला तिसरा गेअर टाकणं गरजेचं आहे. ऐका, अपरोक्ष ज्ञानाने ज्ञान होतं विशेषता नाहीये, पण परोक्ष ज्ञानाने माणूस जेवढा हुशार होतो तेवढा अपरोक्ष ज्ञानाने होत नाहीये. ऐका, मनात भावना होती मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी आहे, तो ब्रह्मास्मी नाही सिद्ध होत. पण परोक्ष ज्ञान कळू द्या, माणसाचा जीवनात उद्धार होतोय. तसा उद्धार संत महात्मे आपल्या जीवनामध्ये करताय. जीवनाचा उद्धार झालाय ते सुद्धा सांगताय. आम्ही अवताराला आलो, जडाला आलो, जडाचा उद्धार करण्यासाठी आलो, जीवाचा उद्धार करण्यासाठी आलो. हे दोघांमध्ये जे मध्ये गुंतलेले होते त्यांचा उद्धार करण्यासाठी आम्ही आलो. आणि नामस्मरण करून आम्ही जी वाट निर्माण करून दिली त्या वाटेने जे जे चालतील त्यांच्या जीवनामध्ये जे जे त्यांच्या अंतःकरणापासून संकल्प विकल्पासून जे जे पाप होता ते सर्व नाहीस होईल. तुका म्हणे महापातकी पतित ऐसी याचे हित हेळा मात्रे. जेवढं पाप आहे तेवढ्या पापाचं निवारण होईल. पापाचं निवारण झाल्यानंतर काय होईल, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनाचा उद्धार होईल. कसा होईल, सगळ्यांनी एकदा प्रेमाने भजन करा. प्रेमाने भजन झाल्यानंतर आपण कीर्तनाच्या शेवटच्या दिशेने जाऊ. ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर घड्याळाचा काटा बघत बघत 11:30ची गाठ घेतली. जास्त पुढं विलंबित न करता कुरेकर बाबांच्या दृष्टीने जर बोलायचं झालं तो वक्त्यांना कटाळा आलेला असतो ना आपण म्हणतो असतो प्रतिपाद्य विषय राहिला, प्रतिपाद्य विषय राहिला. अजिबात नाही. समयाचे सादर व्हावे, समयालाच धरून चाललं पाहिजे, समयाच्या दृष्टीने चाललं पाहिजे आणि वेळेत सुटलं पाहिजे. आज उशीर पण झाला चालू व्हायला, सुटण्याला पहिलाच दिवस आहे. पहिला दिवस सांगायचं काही विशेषता नाहीये. सज्जन हो, आपण विचार करत अभंगाच्या शेवटच्या चरणाचा विचार करत आलो. महावैष्णव तुकोबराय बोलताय, काय बोलताय, एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेक आपे काम नाही. आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. पुढं महाराज बोलताय तुका म्हणे महापातकी पतित ऐसियाची हिळा मात्रे. जीवनाचा उद्धार करायचा असेल ना त्या पांडुरंग परमात्म्याला उपास्य देवता माना. उपास्य देवता म्हणून साधना करा. साधना केल्यानंतर होईल काय, जीवनाची इतिकर शोधून माणूस जीवनाचा उद्धार करून घेईल. संसारात राहून जीवनाचा उद्धार होतो. संत तेच आम्हाला सांगताय. संत उलट म्हणताय संसारच राहा, फक्त आषाढी कार्तिकीला मला का विसरू नका. तुम्ही आहे त्या स्थितीला राहा, जसं आहे तसं राहा, पण ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीतून मला काय विचारू नका, मला काय विसरू नका आणि विचारू नका. मुखातून कधी कधी शब्द येत असतं, असो वयाच्या दृष्टीने होत असतं. विसरू नका. का विसरू नका, त्याचं कारण एक, तुम्हा आम्हाला संत कळाले म्हणून तुम्ही आम्ही 60-70 वारकरी आपल्या गावचे सुद्धा पंढरपूरच्या दिशेने चालताय. आनंदाची बाब आहे. वेळ पुढे गेला, जास्त विलंबित न करता सेवेला इथंच थांबतो. बोलण्याच्या ओघामध्ये कोणाचं अंतःकरण दुखावलं असेल तसं मी दुखवत नाहीच, आणि दुखावलं असेल ते एक बालक म्हणून, एक अंतःकरण लहान भाऊ म्हणून माफ करा. चांगलं असेल ते गुरुवाऱ्यांचं असेल, आई वडिलांचं असेल, ज्यांच्यापाशी लहानपणापासून ज्यांच्याकडून दीक्षा घेतली, ज्यांच्यापाशी आहे, ज्यांच्यापासून समाजामध्ये फिरतोय, असे असणारे
परिवज्रकाचार्य स्वामी शिवानंदगिरी महाराज त्यांच्या आशीर्वादाने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाण्याचा प्रसंग येतो, जातो, सुट्ट्या असल्या तर जातो, जास्त जात नाही ऐका. आणि विशेषतः असं आहे, जोग महाराजांची साधना घडती, 3ऱ्या वर्षाचं एक चालली टप्पा, अंतिम टप्प्यामध्ये आलाय, महिनाभराचा कालावधी राहिला, पुढच्या वर्षी निघाले. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तेही चाललंय. विशेषतः सगळ्यांच्या आशीर्वाद सगळं होतंय. बोलण्याच्या दृष्टिकोनातून काही चुकलं असेल ते माझे बुद्धीचे दोष, चांगलं असेल ते सगळं गुरुवर्यांचं महावैष्णव ज्ञानोदांची ओवी सांगतो. ना तरी बालक बोबडा बोली का वाकुळा विचुका पावली, ते चोच करून माऊली रिजे जेवी, भावार्थ सांगतो सेवा समोरतो. ऐका, ना तरी बालक बोबडा बोली, जसं एखाद्या माता माऊली पुढे तिचं बाळक बोबडं बोलतं ना तरी बालक बोबडा बोली का विकुडा वाचू का पावली, ती माता माऊली त्याला मारत नाही, त्याच्या मागं लागत नाही. जसं जसं बाळाकडून कृत आता लहानच चुकतच असतं, क्षमा करणं अंतकरणामध्ये दया असते, तसं अंतकरण तुम्ही धरणा. आणि सगळ्यांच्या चरण नतमस्तक होतो, सेवेला इथंच थांबतो. विठ्ठल जय हरी जय विठ्ठल जय विठ्ठल बोले रे बोले देवा पुढे उत्तरे क्षमा पराग महाराज तुम्ही सिद्धाय विचारिला अधिकार मिहा पुरा. क्षमा पराग महाराज तुम्ही सिद्धा मने ज्ञानेश्वरा राखा पाया करा. क्षमा पराग महाराज तुम्ही सिद्धा. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.